आज म्हणजे 26 तारखेला महाराष्ट्रभर जे काही 4 सण सुरू आहे याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला आणि त्याचा ते भाग म्हणून आपण या ठिकाणी आज कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत आहोत. आपलं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं या माध्यमातून मांडण्याचा जो काही अधिकार आहे कायद्याने जो काही आपला अधिकार दिला होता तो अधिकार सुद्धा हिरावून घेण्याचं काम ते शासन करत आहे. या काही 29 कामगार कायदे होते त्या कामगार कायद्यामुळे कामगारांना थोडंफार संरक्षण होतं. ते पूर्ण संरक्षण काढून कामगारांना देशोधडी लावण्याचं जे काही सरकारचं धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधामध्ये अखिल भारतीय सीआयटीच्या वतीनं सुद्धा 12 फेब्रुवारीला सांगितलं 12 जानेवारीला नाही 12 फेब्रुवारीला आपला 1 दिवसाचा संप आपण घोषित केलेला आहे आणि त्याची तयारी सुद्धा आपल्याला या माध्यमातून करायची आहे. त्या कमिटी मेंबरला सुद्धा आणि डोर टू डोर जाऊन या कामगार संघटनेच्या विरोधात आपला प्रचार करायचा आहे. त्याच्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की ज्यावेळेस आपण पगारवाढीची मागणी करतो कामगार उपायुक्ताकडे येतो किंवा कोर्टामध्ये जातो कायद्यानं आपल्याला पगारवाढ मिळाली पाहिजे ही जी काही तरतूद होती ती या संहितेमध्ये राहिलेली नाही आहे. म्हणजे तुमची जी काय होणारी पगारवाढ आहे ही पगारवाढ आपोआप संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर तुमची जी काही बाजारामध्ये निष्पत होती त्यामुळे तुम्ही हमीपत्र मागतात कामगार कार्यकर्ते सातत्याने सांगतात की कॉर्पोरेट कंपनीला हमीपत्र दिलं पाहिजे आम्हाला लोन मिळतं. आता ते हमीपत्र जरी दिलं तरी तुम्हाला बँकेतून कुठल्याही प्रकारचं लोन मिळणार नाही. म्हणजे बाजारामध्ये तुमची जी काही पद आहे ती पण सुद्धा संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर आज आपण बघतो काही कारखान्यामध्ये जे काही रजेच्या मिनिमम वेजेसमध्ये जे काही रजेचं धोरण आहे 20 दिवसाला 1 PL मिळते 7 दिवसाला 7 ग्रॅज्युएट मिळतात काही सिक्युअर मिळतात. आपल्याकडे जो काही कंत्राटी कामगार काम करतो लाखोच्या घरामध्ये हा कंत्राटी कामगार आहे या कामाला हे सुद्धा रजा मिळत नाही आणि शोषण तर 12 घंट्याचं काम करून शोषण तर होतं आणि रजा मिळत नाही कुठल्या सुविधा मिळत नाही सामाजिक सुरक्षा नाही. त्यामुळं या इथून पुढं ही जी काही कंत्राटदार आहे निमचं तसंच आहे. निममध्ये सुद्धा त्या कामगाराला कुठल्याही प्रकारचं सोयी सुविधा मिळत नाही. प्रवास करण्यास बसची सवलत दिली जात नाही आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं शोषण केलं जातं सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही. त्याचबरोबर ह्या अत्याचाराच्या प्रचलित कामगार कायद्यामुळं या कारखान्यामध्ये 20 कामगार होते त्यांना कामगार कायद्याची व्याख्या होती आता ती राहणार नाही. ते 50 कामगार जरी असेल तर त्या ठिकाणी कामगार कायदे लागू होण्याची थोडीफार शक्यता निर्माण होणार आहे. परंतु 50 कामगार सुद्धा कायद्या कारखान्यात पकडून राहतील याची सुद्धा गॅरंटी या कायद्यामध्ये नाही आहे. 42 दिवस भरल्यानंतर एकाही कामगाराला प्रमोट करण्याची कुठलीही सोय या नवीन संहितेमध्ये नाही. म्हणून आपण या संहितेचा बारीक अभ्यास करून कार्यकर्त्याच्या लेवलला अभ्यास करून खालच्या पातळीपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर जाऊन त्याचा प्रचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी आपली संघटना आहे किंवा संघटना नसेल त्याच ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्याला त्याचा प्रचार करावा लागेल आणि या त्याचप्रमाणे कसा आपला कामगार विरोधी आहे हे आपल्याला पटवून द्यावं लागणार आहे. याच्यामध्ये परत दुसरी एक अशी तरतूद केलेली आहे कुठल्याही कारखान्यामध्ये आतापर्यंत जनरल शिफ्टमध्ये महिलांना काम करण्याची परवानगी होती. आता प्रत्येक कारखान्यामध्ये जवळपास 50% आसपास महिला काम करतात आणि या महिलांच्या रात्रपाळीमध्ये कामावर येण्याची सक्ती आतापासून सुरू झालेली आहे. म्हणजे त्यांना जाण्याची सुविधा नाही. त्यांना कुठं कंपनीमध्ये जे काही सुविधा द्यायला पाहिजे पालनाघर असेल रेस्टरूम असेल किंवा वेगळी जी काही व्यवस्था करायला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था केली जात नाही. म्हणजे एकीकडं कामगार महिलांना सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला सक्षम बनवण्याचं काम करतो परंतु दुसरीकडं या महिलांना सुद्धा वेगळ्या मार्गाला लावून त्यांचं शोषण करण्याचा खेळून सरकार करत आहे. म्हणून त्याच्या विरोधामध्ये आपलं देशभर आपण निषेध करतोय. आज सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये याचा निषेध करत आहोत आणि येत्या काळामध्ये कामगार वर्गाची एकजूट कामगार श्रमिकाची एकजूट संघटित आणि असंघटित कामगारांना बरोबर घेऊन आपल्याला आपला तीव्र करावा लागणार आहे आणि जोपर्यंत मागे घेत नाही